हॅलो फ्रेंड्स, मी स्टोरीवाली पुन्हा आली आहे तुमच्यासाठी कथा घेऊन सिंदबाद याची तिसरी सफर. तर दुसऱ्या सफरीहून आल्यावर कित्येक दिवस मी घरी बसून स्वस्तात सुखात घालवले. त्यामुळे गेल्या 2 सफरीत झालेल्या संकटाची व दुःखाची स्मृतीसुद्धा नाहीशी झाली. परंतु त्यावेळेस मी तरुण होतो. त्यामुळे परत लवकर व्यापाराला बाहेर पडावे असे मला वाटू लागले. मला निरुद्योगी बसण्याचा कंटाळा आला होता. पण आधीच्या सफरीमुळे धोक्याचे विचार मनातून नाहीसे होत नव्हते. शेवटी धीराने मी व्यापार उदीमाकरिता पुष्कळ उंची माल खरेदी करून तो बरोबर घेऊन बगदादहून बसोऱ्यास मी आलो. तेथे एका गलबतावर भाड्याने जागा घेऊन त्यावर तो माल चढवून मीही गलबतावर स्वार झालो. मजबरोबर पुष्कळ दुसरे व्यापारही निघाले. आम्ही पुष्कळ फिरलो व बंदरोबंदरी उतरून तेथे उदीमही पुष्कळ केला व त्यात आम्हास नफाही पुष्कळ झाला. आमचे जहाज एके दिवशी अफाट दर्यात चालले असता एका ठिकाणी मोठे जबरदस्त वादळ झाले. त्यामुळे आम्ही रस्ता चुकलो. ते वादळ तसेच कित्येक दिवस चालले होते. पुढे आमचे जहाज भटकत एका बेटाजवळ आले. आमच्या गलबतावाल्या नाखुद्दाच्या मनात त्या बेटात उतरायचे नव्हते, परंतु आमचा काहीच उपाय चालेनासा झाल्यामुळे आम्ही त्या बेटापासून थोड्या अंतरावर गलबत नांगरली. मग अवजारे आटपल्यावर नाखुद्दाने आम्हास सांगितले, मित्र हो, हे बेट व याच्या शेजारची कित्येक बेटे यात मोठे क्रूर, दुष्ट व अज्ञानी लोक राहतात. याचा सगळ्या अंगावर केस असतात. ते आपणावर चालून येतील. ते लोक ठेंगणे व लहान आहेत. तथापि आपण त्यांच्याशी मारामारी करता कामा नये, कारण आपल्या हातून एखादी जरी मेला तर तत्काळ त्या लोकांची असंख्य सेना टोळधाडीप्रमाणे आपणावर चाल करून ते आपणास सर्वांस ठार मारून टाकतील. हे भाषण ऐकून गलबतावरील सर्व मंडळी भयाने गडबडून गेली. नाखुद्दांनी ही जी गोष्ट सांगितली तिचा प्रत्यय लवकरच आला. आमचे गलबत स्थिर होऊन थोडा वेळ लोटतो ना लोटतो इतक्यात त्या बेटातून वेड्या-विंद्र्या कुरूप अशा त्या अडाणी लोकांच्या झुंडीच्या झुंडी समुद्रकाठी आल्या व त्यांनी भराभर समुद्रात उड्या मारून पोहत पोहत येऊन आमचे गलबत घेरले. ते गलबतावर अशा त्वरेने व चपलतेने चढले, त्यांचे पाय गलबताच्या बाजूस आणि दोरखंडास लागताना आम्हास दिसले देखील नाहीत. या प्रसंगी आमची काय अवस्था झाली असेल ते मी तुम्हाला मित्रो तुम्ही मनातच आणा. त्यांनी काही केले तरी सर्व सोसून उगाच तसे हल्ला न करता बसवायचे. त्यांना हात म्हणून लावायचा नाही व त्यांची भाषा आम्हास व आमची त्यांना न समजल्यामुळे बोलण्याचा तर उपयोगच नाही. अशा स्थितीत त्यांनी अवजारी सोडली व नांगराचा सोल तोडून टाकला. मग त्यांनी जहाज ओढून तीरावर नेऊन आम्हा सर्वांस जमिनीवर उतरवले आणि तेथून आम्हास घेऊन दुसऱ्या ज्या एका बेटातून ते आले होते तेथे गेले. हे बेट समुद्रातून फिरणारे सर्व लोक टाळतात. ते तसे का करतात याचे कारण माझ्या पुढील गोष्टीवरून तुमच्या ध्यानात येईल. परंतु या प्रसंगी आमचा निरुपाय झाला व आम्ही आपणहून त्या बेटात गेलो. तेथे आम्ही पोचल्यावर ते केसाळ अडाणी लोक निघून गेले. मग आम्ही तीरावरून त्या बेटाच्या आतल्या प्रदेशी जात असता वाटेने आम्हास कित्येक फळझाडे लागली. त्याची फळे खाऊन वाचतील तितके दिवस प्राण वाचवण्याचा आम्ही बेत केला. परंतु आम्हा सर्वांची अशी खात्री झाली होती की आपण येथून जिवंत सुटत नाही. मग त्या ओसाड बेटात फिरत असताना दूरवर अंतरावर एक मोठी इमारत आमच्या दृष्टीस पडली. नंतर जवळ जाऊन पाहतो तर ती एक मोठी उंच हवेली होती. तिचा दरवाजा शिसवीचा होता. तो उघडून आम्ही आत शिरतो. पुढे मोठे अंगण होते व दरवाजाच्या समोरच बाजूला मोठा साप होता व त्याच्या मध्यभागी आत जावयाचे दार होते. त्या दाराच्या बाहेर वरून आच्छादलेली चौकोनी बसवायची जागा होती. तेथे एका बाजूस माणसाच्या हाडाचा एक मोठा ढीग पडला होता व त्या ढिगासमोर मांस भाजवायचे कित्येक लोखंडाचे दांडे पडले होते. हे सर्व पाहून तर आमचे काळीजच चरकले. परंतु आम्ही सर्व चालून चालून अगदी थकून गेलो होतो. आम्हास पाऊलसुद्धा उचलून टाकण्याचे सामर्थ्य राहिले नव्हते. यामुळे आम्ही निरुपाय होऊन तेथेच भुईवर पडलो. इतक्यात सूर्यास्त होण्याची वेळ झाली. आम्ही पंगू व दीन होऊन तेथे पडले असता त्या सोफ्याचे दार एकाकी मोठ्याने वाजलेसे वाटले आणि पाहतो तर ते उघडून ताडासारखा उंच व मोठा लंबू काळकुट्ट असा एक राक्षस बाहेर आला. त्याच्या कपाळाच्या मध्यभागी वाटोळा व निखाऱ्यासारख्या लाल व चकचकीत असा एक डोळा होता. त्याचे तोंड घोड्यासारखे लांब होते. त्याचा खालचा ओठ त्याच्या छातीवर लोंबत होता व त्याचे लांब लांब व तीक्ष्ण पुढचे दात तोंडाबाहेर आले होते. त्याचे कान हत्तीच्या कानासारखे होते. त्याच्या खांद्यावर लोळत होते. त्याची लांब लांब व टोकाशी वळलेली नखे मोठ्या प्रचंड पक्ष्याच्या बोटासारखी दिसत होती. त्या राक्षसाचे या प्रकारचे भयंकर रूप पाहून आम्ही सर्व भीतीने मूर्छा येऊन मड्यासारखे जागच्या जागी निश्चित पडलो. नंतर काही वेळा लोटल्यावर पुन्हा शुद्धीवर येऊन पाहतो तो सोफ्याच्या दारापुढल्या चतुष्कोनी जागेत बसून आपल्या भयंकर डोळ्याने आम्हाकडे न्याहाळून पाहत
पाहत आहे असे दृष्टीस पडले. मग आपली नजर त्याने माझ्याकडे वळवली आणि बघता बघता त्याने हात लांबून प्रथमतः मला धरले, नंतर मानगोटी धरून मला वर उचलले व खाटीक बकऱ्या जसे करतो तसा मला उलतापलता करून टाकून दिले. मी अशक्त आणि रोडका वाटल्यामुळे त्याने मला असे न खाता टाकून दिले होते. नंतर ह्याप्रमाणे दुसऱ्यासही त्याने पाहिले. आमच्या सर्वात आमचा नाखुदा त्यास बरा वाटला, कारण तो सर्वात चांगला पुष्ट होता. मग त्यास एका हातात धरून दुसऱ्या हाताने त्याने सहज त्याच्या अंगात एक लोखंडाचा दांडा खुपसला व मोठी एक अंगठी पेटून तीवर त्यास भाजून रात्रीच्या फराळाकरता सोफ्यात घेऊन गेला. खाणे झाल्यावर तो बाहेर येऊन त्या चौकोनी जागी निजला. त्याच्या घोरण्याचा नाद मेघगर्जनेसारखा होत होता. तो उजाडेपर्यंत मध्ये जागा झाला नाही, परंतु आम्ही सर्वांनी ती रात्र कशा दुःखात व भयात काढली असेल ते शब्दांनी सांगता येत नाही. उजाडल्यावर तो राक्षस उठून बाहेर निघून गेला. आम्ही मात्र त्या हवेलीत राहिलो. गडबड होऊन तो राक्षस जागा होईल या भयाने संबंध रात्रभर आम्ही अगदी हुकीचूक केली नाही, निमूट बसलो होतो. पण तो सकाळी काहीसा दूर गेलासे वाटल्याबरोबर आम्ही सर्वांनी गळा मोकळा करून मोठ्याने शोक करण्यास आरंभ केला, इतका की आमच्या रडण्याने ओरडण्याने ती सर्व हवेली दणाणून गेली. आम्ही एकंदर म्हटले की असता पुष्कळजण होतो, तथापि त्याला मारून आपली सुटका करून घेण्याची कल्पना देखील कोणी एकाच्या मनात सुद्धा आली नाही. आता राक्षसाचा वध करणे मोठे कठीण काम होते खरे, तथापि या गोष्टीचा प्रत्यय केल्यापासून जीव बचावण्यास दुसरा उपायच नव्हता. पुढे आता काय करावे असा आम्ही विचार करत बसलो. आता असता पुष्कळ कल्पना सुचल्या, परंतु त्यापैकी एकही वास्तव्यात येण्यासारखी नव्हती. मग ईश्वर काय करेल ते करो असा ईश्वरावर हवाल ठेवून आम्ही तो दिवस रानाझाडाची फळेमुळे खाऊन त्या बेटात इकडे तिकडे फिरण्यात घालविला. संध्याकाळ झाली तेव्हा रात्र काढण्याकरिता आम्ही निवाऱ्याची जागा पाहू लागलो, परंतु दुसरी कोठे न सापडल्यामुळे रुपाय होऊन पुन्हा पहिल्या दिवशीच त्याच हवेलीत आलो. राक्षस येऊन आम्हापैकी एकाचा फराळ करण्यास चुकला नाही. त्याची भूक शांत झाल्यावर तो आदल्या दिवसाप्रमाणे झोपी जाऊन मोठ्याने घोरू लागला व पहाट होताच उठून बाहेर निघून गेला. आम्ही सर्वजण जीवाविषयी इतके निराश झालो की कित्येक म्हणू लागले की अशा रीतीने मरण्यापेक्षा समुद्रात उड्या टाकून मरावे हे बरे. परंतु आम्हापैकी एकजण त्यावर बोलला, अहो, आपल्या मुसलमानी धर्मात आत्महत्येचा निषेध केला आहे, पण तो निषेध जरी नसता तरी ज्याने आपणास अशा घोर रीतीने मारण्याचे आरंभले आहे त्या दुष्ट राक्षसाचा वध करण्याचा प्रत्यय करणे हे जीव देण्यापेक्षा विशेष शहाणपणाचे कृत्य नव्हे काय? तर आपण सर्वांनी मिळून त्याला मारण्याचा प्रयत्न करावा हे मला बरे वाटते. अशा प्रकारचा विचार करून मी हा सल्ला आपल्या सर्व सोबत्यास सांगितला. त्या सर्वांस तो मान्य झाला. मी त्यास म्हणालो, मित्र हो, या बेटाच्या किनाऱ्यावर पुष्कळ लाकडे आहेत, ते तुम्हास ठाऊकच आहे. जर माझे म्हणणे तुम्ही सर्व ऐकत असाल तर आपण त्या लाकडाचे तोफे बांधून त्याचा उपयोग करण्याची संधी येईतोपर्यंत ते एका नीट ठिकाणी ठेवू. आणि मग मी आपली सुटका होण्याची एक युक्ती योजली आहे, तिच्या तजवीस लागू. ती युक्ती सिद्ध झाल्यास आपणास त्या ताफ्याची गरज नाही. मग एखादे गलबत वाटेने जाताना आपणास आढळेपर्यंत आपण याच बेटात कसा तरी काळ घालू. पण माझी युक्ती जर फसली तर आपण तत्काळ ताफ्यावर बसून ते समुद्रात हाकारू. आता हे मी कबूल करतो की असल्या आधारावर बसून समुद्राच्या लाटात शिरणे ही जीवावरची गोष्ट आहे खरी, तथापि येथे राहून तरी आपणास मरण कोठे चुकत आहे. तर येथे उगीच बसून राक्षसाच्या तोंडात जाण्यापेक्षा पाण्यात बुडून मरणे बरे नव्हे का? पहा, या दृष्टाने आपणापैकी दोघांस तर खाऊन टाकले व आपण असेच येथे बसलो तर आपणास सर्वांसही खाण्यास तो कधी चुकणार नाही. तो माझ्या बोलण्यास सर्वांनी होकार दिला. नंतर आम्ही ताबडतोब समुद्राकाठी जाऊन एकावर 3-3 आसामीस बसता येईल असे सर्वांस पुरेसे तोफे संध्याकाळपर्यंत तयार केले. संध्याकाळ झाली तेव्हा आम्ही पुन्हा त्या वाड्यात आलो. नंतर काही वेळाने आमच्या मागूनही राक्षस आला. त्या रात्री आम्हापैकी एकजण त्या निर्दय दुष्टाच्या भुकेस बळी पडला, परंतु त्याचा सूड उगवण्यास आम्ही फार वेळ लावला नाही. त्याचे ते भयंकर भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे तो राक्षस निजला. मग तो घोरू लागला, जे पाहून आम्हापैकी चांगले दष्टपुष्ट धीट असे 9 जण व मी 10वा या साऱ्यांनी कंबरा बांधून 10 मोठे मोठे लोखंडी दांडे घेऊन जेथे मोठी अगाटी जळत होती तीत घातले. नंतर त्याची टोके तापवून चांगलीच लाल होताच 10ही जणांनी ते दांडे एकदम त्या राक्षसाच्या डोळ्यात भोसकून त्याला आंधळा करून टाकला. आम्ही असेच करता त्याला मोठा धक्का बसला आणि त्याने मोठी किंकाळी फोडली. तो एकदम उभा राहिला, हात पसरून अंदाज घेत होता कक्षेत जो कोणी येईल त्याचा चेंदामेंदा करायचा हाच त्याचा इरादा होता. पण आम्ही सगळे सावध झालो, त्यामुळे त्याच्यापासून बरेच दूर गेलो. त्याच्या पायाखाली तुडवले जाणार नाही अशा पद्धती आम्ही दबून बसून राहिलो. काही वेळ त्याने इकडे तिकडे शोधले, पण त्याच्या कोणीच हाती लागले नाही.
मग तो तसाच ताचपदट ओरडत ओरडत दरवाजा शोधत राहिला आणि दरवाजा सापडताच बाहेर निघून गेला. तो बाहेर जाताच त्याच्या पाठोपाठ आम्हीही बाहेर पडलो. आदल्याच दिवशी जिथे तो ताफे करून ठेवले होते तेथे गेलो आणि ताफे समुद्रात लोटून देऊन राक्षस कुणी वाटाड्या घेऊन आल्यास सूर्योदयाबरोबर ते चालू करावे अशा तयारीने बसलो. राक्षस जरी रानात निघून गेला तरी त्याच्या कर्णकर्कश आरोळ्या आम्हाला समुद्रकिनाऱ्यावर ऐकू येत होत्या. जर त्या आरोळ्या बंद झाला आणि सकाळपर्यंत कोणी आले नाही तर तो मेला समजायचे आणि तसे झाल्यास वाटेने जाताना एखादे जहाज आढळेपर्यंत याच बेटात राहायचे असे आमचे ठरले होते आणि असेच घडेल अशी आम्हाला आशा होती. पण सूर्योदय होताच आम्हाला एक भयानक दृश्य दिसले. तो राक्षस आणखीन एका मोठ्या राक्षसाला घेऊन आमच्यावर चाल करून येत होता. हे दिसताच आम्ही घाईने ताफ्यावर बसून ताफे हाकारले. हे पाहून राक्षसाने मोठे मोठे धोंडे आमच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. मी आणि माझे 2 साथीदार ज्या 2 तोफ्यावर होतो ते सोडून बाकीचे सारे तोफे राक्षसाने मोडले आणि माझे सारे सोबती पाण्यात बुडून मरण पावले. मी मात्र आमचा ताफा मोठ्या शिताफ्याने आणि झपाट्याने वल्हवून खूप दूर नेला. पण हाय रे देवा, त्या अफाट समुद्रात ताफा तुफान वाऱ्याबरोबर हेलकावत इकडे तिकडे भरकटू लागला. तो आम्हास आवरेना. शेवटी ताफा एका बेटाच्या किनारीला लागला आणि आम्ही शेवटी आनंदाने त्या बेटावर उतरलो. त्या बेटात कितीतरी प्रकारची रानफळे होती. ती खाल्ल्यावर व पाणी प्यायल्यावर आमच्या जीवात जीव आला. संध्याकाळ झाल्यावर आम्ही समुद्रतीरी जाऊन झोपलो. थोड्या वेळाने सळसळ आवाज झाला आणि पाहतो तर काय, एक एवढा मोठा प्रचंड सर्प आमच्या इतका जवळ आला होता की त्याने आमच्यापैकी एकाला गिळायला सुरुवात केली. माझा सहकारी सुटण्यासाठी धडपडू लागला पण काहीच उपयोग झाला नाही. सापाने त्याला आपल्या विळख्याने 2-4 वेळा आपटून त्याच्या पार चेंदामेंदा करून त्याला गिळून टाकले. हे पाहून माझा दुसरा सोबती मी फार दूरवर पळालो, परंतु आमच्या मागे लागला. पण आम्ही त्याला हुलकावणी दिली. दुसऱ्या दिवशी माझा तर्क खरा झाला. त्या सर्पाने खाल्लेल्या आमच्या सोबत्याची हाडे ओकून टाकली होती. ती हाडे पाहून शोकाने मी म्हणालो, हाय रे देवा, तू अगदी हात धुवून आमच्या पाठीमागे लागलायस. काल राक्षसाच्या तडाख्यातून जीव वाचून कसाबसा सुटलो तर आज सर्पाच्या तोंडात. इथंही संकट तयार. नंतर त्या बेटात फिरत असताना एक मोठा वृक्ष आमच्या दृष्टीस पडला. त्या वृक्षावर बसून रात्र काढण्याचा आम्ही बेत केला. पण अंधार पडताच सर्प सुस्कारे टाकीत त्या वृक्षाचा बुंदाशी येऊन त्याच्या खोडास टेकून उभा राहिला आणि खालच्या बाजूला बसलेल्या माझ्या सोबत्याला पकडून घेऊन गेला. सकाळ होईपर्यंत मी झाडावर तसाच बसून राहिलो. मग सूर्योदय झाल्यावर खाली उतरलो. भयाने माझ्या तोंडावर मृतकळा आली होती. मला वाटले की आज रात्री हा साप आपल्याला खाल्ल्यावाचून सोडत नाही. त्या भयाने अगदी वेडावून जीव देण्याकरता मी समुद्राकडे चाललो. जीव हा सर्वांस पराकाष्ठेचा प्यारा आहे. वाचेल तोपर्यंत त्यास वाचवण्याची आशा सुटत नाही. असो, समुद्राकडे जाताना मी आपल्याशी विचार केला की आत्महत्या करणे बरे नाही. ईश्वराचा हवाला ठेवून आपणाकडून प्रयत्न करावा, मग तो सिद्धीस नेणे त्याच्या हाती आहे. या प्रमाणे मनाचा निश्चय करून पुष्कळ लाकडे जमा केली व ती झाडावर एका ठिकाणी खालवर व बाजूस बांधून त्यास आतून काटेरी झाडे लावून पिंजऱ्यासारखी जागा केली. मग संध्याकाळ होताच त्या पिंजऱ्यात जाऊन बसलो. मनास इतकेच पोकळ समाधान होते की आपणाकडून व्हाव्यासारखी तजवीज होती ती आपण केली आहे. आता शेवट होणे तो परमेश्वराच्या हाती. काळोख पडल्यावर बरोबर सर्प बिनचूक मी ज्या वृक्षावर होतो त्याखाली आला आणि मजवर झडपा घालू लागला. मग मी जो सभोवती पिंजरा केला होता त्यामुळे त्याचा इलाज चालेना. मग उंदराच्या टिपणीस जसा बोका असतो तसा सर्व रात्र बसून झटापट करीत होतो. शेवटी उजेडावयास लागले तेव्हा तो निघून गेला. तथापि चांगले ऊन पडेपर्यंत खाली उतरण्यास मला धीर झाला नाही. आदल्या दिवशी तो पिंजरा बांधण्याचे जे श्रम झाले होते व रात्री जागे राहावे लागले तसेच त्या सर्पाचे विषमय फुसकारे अंगाला लागले होते, त्यामुळे माझा जीवास पराकाष्ठेचा त्रास होऊन पुन्हा असली रात्र काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून समुद्राच्या काठी उंच दरडीवर जीव द्यावयास गेलो आणि आता खाली उडी टाकणार इतक्यात देवास माझी करुणा येऊन दूर अंधारे गलबत माझ्या दृष्टीस पडले. मग ते पाहताच मला मोठा हर्ष होऊन मी मोठ्या जोराने आरोळी मारली व डोकीचे पागोटे मोकळे करून ते वर आकाशात उडवले. मनात हेतू होता की त्या पागोट्याकडे तरी गलबतावरील कोणाचे लक्ष लागावे. ईश्वराच्या दयेने माझे मनोरथ सिद्धीस गेला. ते असे की जहाजावरील सर्व खलाशी दृष्टी माझ्या त्या पागोट्याकडे जाऊन नाखुद्याने होडी मजकरता पाठवली. मी गलबतावर जाऊन पोचताच त्यावरील सर्व खलाशी व्यापारी मोठ्या उत्कंठेने मला विचारू लागले की तू या ओसाड बेटात कसा सापडलास. त्यावरून मी आपली सर्व हकीकत सांगितल्यावर त्यामध्ये फार वृद्ध होते ते मला म्हणाले की येथील कित्येक बेटात राक्षस राहतात व ते मनुष्यांना मारून त्याचे कच्चे किंवा भाजून मांस खातात, हे आम्ही ऐकले होते. तसेच ज्या बेटात तू होतास त्या बेटात पुष्कळ मोठे मोठे सर्प आहेत व ते सर्प दिवसा बिळात लपून राहून रात्री बाहेर पडतात, असेही ऐकले होते. मी जीवावरच्या इतक्या अनर्थातून सुटलो हे मनात आणून मंडळीस मोठा आनंद झाला. मग मला फार भूक लागली असेल असे समजून त्यांनी आग्रह करून मला जेवू घातले. तसेच माझ्या अंगावरची वस्त्रे फाटली होती ते पाहून नाखुद्यास दया आली. त्याने आपल्याजवळचा एक पोशाख मला दिला. पुढे आम्ही समुद्रात कित्येक दिवस वाट चालत असताना वाटेने पुष्कळ बेटात उतरत उतरत शेवटी लहान सान नामक बेटात येऊन पोचलो.
शेवटी सालहान नामक बेटात येऊन पोहोचलो. या बेटात चंदन पुष्कळ होते व ते लाकूड फार औषधी आहे. आम्ही बंदरी आल्यावर जहाज नांगरले की व्यापारी लोक आपला माल विकण्याकरता किंवा त्यांची अदलाबदल करण्याकरता जहाजातून जमिनीवर उतरू लागले. एके दिवशी नाखुदा मला बोलून म्हणू लागला, बाबा, काही दिवसापूर्वी माझ्या गलपतावर एक व्यापारी होता. त्याचा माल मजपाशी राहिला होता. तो व्यापारी तर मरून गेला. याकरता माझा बेत असा आहे की हा माल विकून जी किंमत येईल ती त्या व्यापाऱ्याचे मूल्य माणसे भेटल्यास त्यास द्यावी. तो माल याच गलबतावर होता. मग तो माल मला दाखवून नाखुदा म्हणाला, मी म्हणतो तो हा माल. माझे तुम्हाला सांगणे असे आहे की तुम्ही हा माल आपल्या ताब्यात घेऊन हा विकावा व जी किंमत येईल तिथून चालीप्रमाणे दलाली घ्यावी. मी उत्तर केले की तुम्ही मला हे काम सांगितले हा मजवर मोठा उपकार झाला. मी ही गोष्ट मोठ्या आनंदाने पत्करतो. त्या जहाजावरचा तो कारकून होता. त्यापाशी सर्व जिन्नसाची नावावर लिहिलेली यादी असते व त्या यादीत ज्याचे ज्याचे जिन्नस असतात त्याची नावे लावलेली असतात. त्या कारकुनाने नाखुदास विचारले की आपण या गृहस्थास माल देणार तो कोणत्या व्यापाराचा देणार ते सांगावे, म्हणजे मी त्याप्रमाणे लिहून ठेवीन. नाखुदाने उत्तर केले की सिंदबाद याचा माल यास दिला म्हणून लिही. हे माझे नाव माझ्या कानी पडताच मला चमत्कार वाटून मी नाखुदा विशेष न्याहाळून पाहिले. तो काही क्षणांनी मला त्याची ओळख पटली. मी दुसऱ्या सफरीत ज्या गलबतावर गेलो होतो व मी एका ओसाड बेटात ओढ्याच्या काठी झाडीत निजलो असतो, जे गलबत हा करून निघून गेला होता तोच हा नाखुदा असे मी पक्के ओळखले. पण पुष्कळ दिवस मध्ये गेल्यामुळे रूप बदलले होते म्हणून तो पाहिल्याने मला ओळखता आला नाही. आता त्याला तर मी मेलो म्हणून वाटत होते. मग तो मला कसला ओळखतो? मी त्यास म्हणालो, नाखुदे बाबा, तुम्ही मजपाशी ज्याचा माल देणार त्या व्यापाऱ्याचे नाव सिंदबाद होते काय? त्याने उत्तर दिले, होय. तो व्यापारी बगदाद शहरातील राहणारा होता व तो बसोरा बंदरी माझ्या गलबतावर बसला. तो एके दिवशी चुकून एका ओसाड बेटात निजला असता आम्ही चुकून गलबत हाकारली. पुढे 4-5 तासांनी तो नाहीसा झाल्याचे आम्हाला समजले. पण वारा विपरीत असल्यामुळे आम्हास त्या बेटाकडे गलबत नेता येईना. मी पुन्हा त्यास म्हणालो, तो सिंदबाद मेला असे तुम्हास वाटते? त्याने उत्तर केले, होय, यात मेला यात संशय काय? मी पुन्हा त्यास म्हणालो, बरे, आता डोळे उघडा आणि ज्यास तुम्ही ओसाड बेटात चुकून टाकले तो सिंदबाद अद्याप जिवंत असून तुम्हापुढे या क्षणी बसला आहे. यास पहा. त्या ओसाड बेटात तुम्ही सर्व निघून गेल्यावर मी जागा झालो आणि शोध करू लागलो. तो तुमचे जहाज निघून गेले. हे भाषण ऐकून तो नाखुदा माझ्या तोंडाकडे न्याहाळून पाहू लागला. मग शेवटी त्यास ओळख पटून तो हर्षाने म्हणाला, सिंदबाद, मी तुम्हास ओळखले. ईश्वराची सत्ता अगाध आहे. तो वाचू लागला म्हणजे असे वाचवतो असे बोलून तो मला कडकडून भेटला. असे म्हणून तो म्हणाला की माझ्या हातून मोठा अन्याय झाला होता परंतु तो सुधारण्याची संधी आज आली. फार उत्तम गोष्ट झाली. हा पहा तुमचा माल. आजपर्यंत मी जतन केला व ज्या बंदरात उतरलो तिथे पहिला माल विकून दुसरा विशेष नफ्याचा माल घ्यायस चुकलो नाही. हा मूळचा माल व ह्यावरील नफा हे सर्व तुम्ही सांभाळा. मी ते सर्व आपल्या स्वाधीन करून घेऊन त्या भल्या मनुष्याचे फार आभार मानले, कारण त्याचे कृत्य तसे स्तुत्य होते. त्या सालाहात बेटातून निघून आम्ही दुसऱ्या बेटात गेलो. तिथे लवंगा, दालचिनी वगैरे पुष्कळ जिन्नस आम्ही खरेदी केला. मग तेथून जलमार्गाने चाललं असता वाटेने समुद्रात एक मोठे कासव पाहिले. ते 20 हात लांब व 20 हात रुंद होते. तसाच एक चमत्कारिक मासा पाहिला. त्याचे गायीसारखे दूध निघते. या मासाचे कातडे इतके घट्ट असते की त्याचे ढाली करतात. आणखीन एक मासा पाहिला. त्याचा आकार व रंग उंटासारखा होता. याप्रमाणे चमत्कार पाहत व व्यापार करीत पुष्कळ दिवस फिरल्यावर शेवटी बसोऱ्यास पोहोचलो व तेथून बगदाद शहरास आलो. या खेपेस मला इतका पैसा मिळाला की तो एकंदर किती होता हे मला सुद्धा ठाऊक नव्हते. त्यापैकी पुष्कळ पैसा मी गोरगरिबास खैरात वाटला व नवीन पुष्कळ जमिनी खरेदी केला. याप्रमाणे सिंदबादची त्याची तिसरी हकीकत संपवली. धन्यवाद.